तिलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते ठाण्यातून। ठाणे लोकसभेसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करण्याची घोषणा भाजपने केलेली आहे। तर एकीकडे ठाणे लोकसभा लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू केलाय। त्यात भाजपने ठाण्यासाठी जाहीरनामा तयार करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये महायुतीत महाभारत रंगणार का अशी चिन्ह दिसतात। दरम्यान भाजपकडून लोकांचा हा जाहीरनामा तयार करण्याचा पहिला टप्पा सुरू होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एकही नेता अथवा पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हता। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। आता महायुतीमध्ये ठाण्याच्या लोकसभेच्या जागेवरून काहीसा वाद होण्याची चिन्ह आहे, कारण भाजपने हा जाहीरनामा घोषित केलेला आहे आणि त्यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान शिंदे गटाचा एकही पदाधिकारी किंवा नेता त्या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हता। त्यामुळे ठाण्याच्या लोकसभेच्या जागेसंदर्भातला हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एकीकडे ठाणे लोकसभा लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने गेल्या काही दिवसांपासूनच बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। वारंवार शिंदे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या संदर्भात आवाहन करताना दिसतात, आदेश देताना दिसतात आणि त्यातच भाजपने ठाण्यासाठी हा जाहीरनामा तयार करण्याची घोषणा केली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? नक्कीच आपण पाहिलं की भाजपने पहिल्यांदाच हा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये भाजपकडून पहिल्यांदाच लोकांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय। कारण जाहीरनाम्याची जी काही त्यांनी वेबसाईट सुरू केलेली आहे ती लोकांना त्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्हाला तुमचा जाहीरनामा कसा हवाय, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट कशा पद्धतीची हवाय याच्या सूचना तुम्ही आम्हाला करा आणि त्या सूचनांच्या आधारावरती आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करू आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांनंतर तो येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्या जाहीरनाम्याची आम्ही पूर्तता करू अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच भूमिकेवरती भाजपने काल ठाणे लोकसभा मतदारसंघातला जो लिंक आहे ती त्यांनी प्रसिद्ध केली, तो जाहीरनामा प्रसिद्ध केलं। जे संयोजक आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्या जाहीरनाम्यावरती त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे की ठाणे लोकसभा मतदारसंघामधल्या सगळ्या नागरिकांनी या जाहीरनाम्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपलं म्हणणं त्यामध्ये मांडावं। त्याच्यामुळे भाजप एका बाजूनी पूर्णपणे ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरले, दुसऱ्या बाजूला शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेची ती दावा करते दुसऱ्या बाजूला की ठाणे हे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ हे शिवसेनेला मिळाला पाहिजे। यामुळे एक मात्र स्पष्ट होतं की ह्या दोघांमधली रस्सीखेच आहे ती स्पष्ट दिसते आणि त्याच रस्सीखेचीच्या अनुषंगाने भाजप मात्र दुसऱ्या एका बाजूनी जोरात कामाला लागलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे त्यांच्यामध्ये अजूनही धुसफूस आहे। त्यांच्यामध्ये देखील नरेश मस्के असतील, प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक असतील यांची नावं पुढे येत आहेत। मात्र नक्कीच विनय, तर एकूणच आता ठाणे लोकसभेची जागा नेमकी कुणाला मिळते, उमेदवारी नेमकी कुणाला मिळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।